नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा, एक पेंडी मेथीची भाजी नीट करून घेतलेली आहे। 50 ग्रॅम मसूरची डाळ मी भिजवून घेतलेली आहे, 10 मिनिटांसाठी फक्त भिजवलेली, जास्त भिजवायची नाही। एक मोठा आकाराचा कांदा आहे, मिरची आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे आणि एक टमाटा मी कापून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। 1 चमचा तेल घेतलेलं आहे, चांगलं कडक गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची। तर 1 चमचा जिरे मोहरी आणि जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर बाकीचं साहित्य टाकूया। जिरे मोहरी बघा चांगली तडतडली, त्याच्यामध्ये एक कांदा बघा, मोठ्या आकाराचा कांदा आहे घ्यायचा आणि बारीक कापून घ्यायचा। कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा असा भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची आणि लसूण, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 गड्डी लसूण घेतलेला आहे। मेथीच्या भाजीला कसा लसूण जास्त असावा, पण लसूण कापून टाकला का नाही तर कुणाकुणाला आवडत नाही, त्यामुळे ना मी आज असं वेगळ्या थोड्या पद्धतीने दाखवलेलं आहे। तर तुम्ही असं कुटून पण घेऊ शकता लसूण आणि मिरची, सगळीकडे चव लागते त्याची छान असे, दाताखाली मग खाताना मिरची येत नाही आहे। आता हे बघा हलकंसं परतलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण ही टमाटर टाकून देऊया। तर एक बारीक आकाराचा टमाटा घेतलेला आहे। टमाट्याने ना मेथीच्या भाजीला चव छान येते। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीनं करून बघा, मी काय तर तुम्हाला तर वेगळं असं दाखवलेलं आहे। तर ह्याला एकदा मिनिटभर आपण परतून घेऊया। चांगलं मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मसूरची डाळ जी भिजत घातली होती ना, ते टाकून घेऊया। पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आणि टाकायचे, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेले आहे आणि हे सगळं मी मीडियम गॅसवर केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा ही मेथीची भाजी 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून मी पूर्णपणे नितळलेली आहे। बघा ह्याच्यात पाणी बिलकुल नाही राहिलं पाहिजे, म्हणजे मेथीची भाजी छान अशी होते। आणि तुम्हाला जरी मेथीची भाजी कापून घ्यायची असली तरी पण चालेल। आता हे आपण हलवून घेऊया। भाजी बघा मिक्स करून घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये बघा पाणी बिलकुल राहत नाही, कारण भाजी जर एकदा नितळून घेतली की नाही, भाजी आणि डाळ पूर्णपणे नितळून घ्यायची, म्हणजे भाजी एकदम छान अशी होते। तर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया। तर थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेऊया। मीठ टाकल्यानंतर बघा असं हलवून घ्यायचं, हलवलं की नाही जरा की बघा असं थोडंसं पाणी सुटतं, जास्त पाणी सुटत नाही, कारण आपण भाजी आणि डाळ पूर्ण नितळून घेतलेली आहे। आता 1 मिनिटभर लागेल फक्त भाजी व्हायला, तर आपण अशीच ठेवून देऊया। बघा अशा पद्धतीने भाजी झालेली आहे मेथीची। तुम्हाला जर ही मेथीची रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।